नमस्कार, मी राजेंद्र झेंडे आणि आपण पाहतात थेट वार्ता। आजचा विषय अत्यंत संवेदनशील, सामाजिक आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे। महाराष्ट्र शासनाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे। राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ओपन प्रवर्गातून लाभ मिळणार नाही असा निर्णय समोर आल्यानंतर विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि विविध अभ्यासकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। हा निर्णय नेमका काय आहे? तो संविधानाच्या चौकटीत बसतो का? आरक्षणाचा मूळ हेतू काय होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे सामाजिक न्याय धोक्यात येणार का? आज आपण या विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम हा निर्णय नेमका काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। आजपर्यंत अनेक वेळा असं होतं की राखीव प्रवर्गातील एखादा उमेदवार आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ओपन कॅटेगरीमध्ये निवडला जात होता। याचा अर्थ काय? तर त्या उमेदवाराची गुणवत्ता इतकी चांगली होती की त्याला आरक्षणाचा आधार न घेता खुल्या प्रवर्गातून संधी मिळत होती। यामुळे राखीव जागा इतर मागास विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहत होत्या। पण आता जर शासनाने असा निर्णय घेतला असेल की राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ओपन प्रवर्गाचा लाभ मिळणारच नाही, तर अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात। यामुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याच्या जातीच्या चौकटीतच बंदिस्त केलं जाईल। भारतीय संविधान हे समानतेचं संविधान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे दया किंवा भीक म्हणून दिलं नव्हतं। आरक्षण ही सामाजिक अन्यायाची भरपाई होती। शतकानुशतके शिक्षण, संपत्ती, सत्ता आणि संधीपासून वंचित ठेवलेल्या समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्यात आलं। कलम 14 समानतेचा अधिकार देतं। कलम 15 आणि 16 सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार देतात। पण त्याच वेळी गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या उमेदवारांना तू राखीव आहेस म्हणून ओपन मध्ये येऊ शकत नाहीस असं म्हणणं ही समानतेच्या तत्वालाच बाधा ठरू शकते, अशी टीका अनेक अभ्यासक करत आहेत। आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी रात्रंदिवस अभ्यास करत आहेत। अनेक विद्यार्थी गरीब कुटुंबातून आलेले आहेत। कोणी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, कोणी मजुराची मुलगी आहे। त्यांनी मेहनतीने गुण मिळवले, गुणवत्ता सिद्ध केली आणि ओपन मधून जागा मिळवली, तर त्यात चुकीचं काय? विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, आम्ही मेहनत करूनही आमची ओळख फक्त जातीतच का अडकवली जाते? हा प्रश्न केवळ राजकीय नाही, तर मानसिक आणि सामाजिक देखील आहे। या निर्णयामुळे समाजात नवीन तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण एकीकडे सरकार गुणवत्ता आणि स्पर्धेची भाषा करते, तर दुसरीकडे गुणवत्ता मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच ओपन मधून दूर ठेवण्याचा आरोप केला जात आहे। यामुळे समाजात असा संदेश जाऊ शकतो की तुम्ही कितीही प्रगती केली तरी तुमची ओळख कायम जातीतच राहणार। ही भावना धोकादायक ठरू शकते। विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे। त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे। अनेकांनी सर्वोच्च न्यायालयातील पूर्वीच्या निकालांचा दाखला देखील दिला आहे। कारण अनेक वेळा न्यायालयाने स्पष्ट केले आहे की राखीव प्रवर्गातील उमेदवार जर स्वतःच्या गुणवत्तेवर निवडला गेला असेल तर त्याला ओपन प्रवर्गात मोजलं जाऊ शकतं। मग हा बदल कशासाठी? आज समाजात हा प्रश्न उपस्थित होत आहे। यावरून सरकारकडून असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की ओपन प्रवर्गातील जागांवर सर्वांना समान संधी असावी। काही जणांचं मत आहे की ओपन मध्ये राखीव प्रवर्गातील गुणवंत उमेदवार गेल्यामुळे इतर ओपन विद्यार्थ्यांवर अन्याय होतो। पण इथेच मोठा प्रश्न उभा राहतो, ओपन म्हणजे फक्त सवर्णासाठी आहे का? की ओपन म्हणजे सर्वांसाठी खुला प्रवर्ग? जर ओपन सर्वांसाठी असेल तर गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला तिथे संधी मिळायलाच हवी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही समाजात कायमस्वरूपी भिंती उभ्या राहाव्या असं स्वप्न पाहिलं नव्हतं। त्यांना असा भारत हवा होता जिथे प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळेल। आज जर एखादा शेड्यूल कास्ट, आदिवासी किंवा ओबीसी विद्यार्थी आपल्या मेहनतीने ओपन मध्ये येत असेल तर ती बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तताच आहे।
पण त्यालाच पुन्हा जातीच्या चौकटीत ढकललं जात असेल तर ते मात्र चिंताजनक आहे. आज एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, शिक्षक भरती, बँक परीक्षा अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. विद्यार्थी अनेक वर्ष तयारी करतात. अशा वेळी जर नियम वारंवार बदलत गेले तर विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता वाढेल. नेमका अभ्यास कशासाठी करायचा, मेहनतीचं मूल्य राहिलं आहे का, असे प्रश्न निर्माण होतात. आरक्षणाचा विषय भारतात कायमच संवेदनशील राहिला आहे. पण या विषयावर राजकारण जास्त आणि प्रामाणिक चर्चा कमी दिसते. समाजाला भिडवून मतांचं राजकारण करणं सोपं आहे, पण सामाजिक सलोखा टिकवणं कठीण आहे. आज गरज आहे ती संवादाची. विद्यार्थी, तज्ज्ञ, सामाजिक संघटना आणि सरकार यांनी एकत्र येऊन न्याय्य तोडगा काढला पाहिजे. मित्रांनो, हा विषय फक्त एका निर्णयाचा नाही. हा विषय आहे समान संधीचा, संविधानिक अधिकारांचा आणि सामाजिक न्यायाच्या भवितव्याचा. जर गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना ओपनमधून संधी नाकारली गेली तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. सरकारने या विषयावर स्पष्ट आणि योग्य भूमिका मांडणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाजात नवीन भिंती निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणं देखील आवश्यक आहे. या विषयावर तुमचं मत काय? सरकारचा हा निर्णय योग्य आहे का, की हा सामाजिक न्यायावर आघात आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी राजेंद्र शेंडे. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. जय संविधान.